इथं काय झालं ते सांगितलं ना तुम्हाला विश्वासच बसणार नाही. आता इथं बारीक मध्ये पाऊस चालू झालं पण मला आत न उकडत होतं, त्यामुळे मी लवकर फोन ठेवलो आणि स्वेटर जरा ओढून घेतलो, कारण बाहेरनं जेवढं भारी दिवस असेल ना आत न उकडा लागते. आता तुम्ही म्हणत असं कसं, तर मी सारखंच चालत फिरत असतोय त्यामुळे अंगातनं हीट लई बाहेर येत्या, पण रेनकोट असल्यामुळे ते बाहेर पडत नाही, त्यामुळे मला घाम फुटायला सुरू करतोय. म्हणून आता भिजलो तरी चालेल पण रेनकोट उघडं सोडून जातो. आणि नंतर रेनकोट घरी सोडून नाही तर कलाल गल्लीत आलो, कारण आज कलाल गल्लीत खांबपूजन सोहळा चालू होता आणि इथं इतकीच सगळी लोक आली आणि इथं आपले भूपेंद्र दादा पण आलते. मी तर सगळ्यांना चहा द्यायला आलतो, पण आधी सगळ्यांचा कार्यक्रम आटपू द्या त्यानंतर आपण चहा देऊया. आणि हे कार्यक्रम आटपल्यानंतर मी सगळ्यांना चहा द्यायला सुरू पण केलं आणि सगळे आपलं चहा पीत पण होते. चला जरा चहा कसं झालं ते विचारून घेऊया जरा. चहा प्यायला लागते, एक नंबर चहा आहे क्वांटिटी प्यायला लागते. एक नंबर झेंडा आहे. त्यानंतर जे मंडप घालायला ना त्या सगळ्या मुलांना चहा देऊन घेतलो आणि सचिन दादाकडनं चहाचे पैसे घेतलो आणि येतो म्हणलो आणि निरोप घेतलो. आणि आता तुम्ही पण लाईक कमेंट शेअर करा.